तर सकाळी ना बराच वेळ पाऊस उघडलेला होता आणि आता तर बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि आपण बनवणार आहोत लाडू। पावसाळ्यात तर आपण घरातून बाहेर जात नाही, मग घरात बसल्या बसल्या काहीतरी करायचं म्हणून छान लाडू बनवले। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे सोमवार आणि कालचा होता उपवास, तर उपवास सोडवण्यासाठीचं आपलं इकडे स्वयंपाक चालू आहे, कारण की नैवेद्य पण दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर अनुला जायचंय स्कूलला, त्याच्या टिफिनची ही तयारी करायची आहे। तर वरण भात, मेथीची भाजी आणि त्याला मेथी आवडत नाही त्यामुळे त्याला मटकीची उसळ टिफिनला देणार आहे। सो हीच तिकडे तयारी सगळी चालू आहे। त्याचबरोबर कालची पूजा होती ती उचलली। तो इथे जे तुळशीचे पानं आपण काल पूजेसाठी तर ते फेकून न देता ते पानं व्यवस्थित काढून घेतले, फ्रीज मध्ये ठेवणार आहे, कारण की सध्या सर्दीचे पावसाचे दिवस आहे त्यामुळे काढा बनवतोय आम्ही आणि काढ्यासाठी ते पानं इकडे उपयोगी येणार आहे। चला आता पटापट टिफिन आणि जेवण बनवायला घेते। सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघत राहा। सगळ्यात पहिले तर इथे मटकीची उसळ टाकते आणि इकडे नाश्ता पण द्यायचा आहे, त्यांना स्कूलला जायचं आहे आणि त्यांनीही उपवास केलेला होता त्याच्यामुळे त्यांना आता उपवास सोडायचा आहे। उपवास म्हणजे घरात आपण काही करतच नाही, जे काही उपवासाचं आहे त्याच्यामुळे अनुने पकडलेला, शिवांशने चॉकलेट वगैरे चाललंच होतं त्याचा दिवसभर। सो बघू शकतात इतके सगळे छान अशी आपली पानं निघाली आहे। ही काल पूजेला ठेवली होती, चांगली वॉश करायची आणि काड्यामध्ये वापरायची आहे। आणि जर अशी नसेल फ्रीज मध्ये ठेवायची तर सुकवायची, त्याची पावडर करायची, ती देखील वापरू शकतो। सो आता हे झालंय, आता बनवतो नाश्ता पटापट। सर व्हिडिओ स्किप न करता नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन वरती म्हणजे जिथे जी घंटा दिलेली असते तिच्यावर तुम्ही प्रेस करा सबस्क्राईबच्या बाजूला, म्हणजे माझा जे काही व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ मी पोस्ट केला हे कळेल। आणि आपला लॉंग व्हिडिओचा टायमिंग आहे सकाळचा 12:15 वाजेचा, 12:15 लॉंग व्हिडिओ रोज आपला येतो आणि त्याचबरोबर जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो 10 वाजता येतो। सो तुम्ही त्या टायमिंगला बघितलं ना तर लगेच तुम्हाला व्हिडिओ कळेल। चला तू मोठा आहे आणि दादा तर चला इथे बनवायला घेतलेला आहे जेवण, त्याचबरोबर नैवेद्य, वरण भाताचा कुकरही लावायचा होता आणि मेथीची भाजी बनवून झालेली आहे, पीठ मळून झालेलं आहे आणि वरण भात, मेथीची भाजी। आणि ज्यावेळेस आपण आषाढी एकादशी असो, महाशिवरात्री असो, ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो त्या दिवशी आपण देवाला आधी नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण आपला उपवास सोडत असतो। तर आता इकडे काय झालेलं आहे, मुलांना स्कूलला जायचं आहे, त्यांचा टिफिन बनवायचा आहे, त्यांना नाश्ता बरोबरच आपला उपवास सोडवायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रच करायच्या होत्या। त्यामुळे ना आता वरण भाताचा कुकर लावून तो बाजूला मी ठेवलेला होता आणि पीठ मळलेलं आहे। त्या आधी मी अनुसाठी मटकीची भाजी टाकते, त्याला टिफिनला द्यायची, कारण की त्याला मेथी आवडत नाही। इकडे ते करते, त्याचा नाश्ता देते। आता आपण म्हटलं की आधी नैवेद्य नाही दाखवला आणि कसं, तर लहान मुलांना सगळं काही माफ असतं आणि असं त्यांना उपाशी आपण कसं पाठवणार, नैवेद्याला वेळ आहे, त्यांचं आधी आवरून द्यायचं। या सगळ्या गोष्टी आता प्रत्येक जण रिलेट करू शकतं। चला आता इथे मटकीची भाजी छान सुक्की बनवायची होती तर ती इकडे झाली आहे। सगळ्यात आधी त्यांना दूध पोळीचा नाश्ता देते आणि त्यानंतर लगेच टिफिनच्या पोळ्याही बनवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मग हे सगळं आवरून टिफिन भरून दिला, तो त्याचा गेला की मी मग माझ्या कामाला मोकळी। त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून आणि मग बाकीचा उपवास वगैरे सोडणार आणि मग घरातली बाकीची कामंही आपल्या मागे असतातच की इतकी कामं असतात की का दिवस पुरेल इतकी कामं तर आपल्याला दिवसही पुरत नाही, इतकी कामं होतात आणि कामंही बाकी राहतात। आणि पावसाळ्यात तर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते कपड्यांचं, सतत इकडचं तिकडे तिकडचे इकडे कधी सुकतील असं होतं। आता आमचं घर कितीही मोठं असलं ना तरी वरच्या दोन्ही रूममध्ये कपडेच कपडे झालेले आहे।
चला आता अनु आणि शिवांश दोघांनाही देते. आणि भरपूर असा पाऊस पडतोय, 2 ते 3 दिवस झाले पाऊस हा उघडलेलाच नाहीये, त्यामुळे कपड्यांचं भरपूर टेन्शन आलंय. आता आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी जी मुलांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता त्यामुळे त्यांचे कपडे व्हाईट सगळे होते, त्यामुळे 2 वेळा मला मशीन लावावं लागलं. आता मशीन लावून झालेलं आहे, कपडे सुकत घातले, त्यानंतर मी वरणाला फोडणी द्यायची तेवढी बाकी होती तीही झाली आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर जेवण केलं आणि शिवांशसोबत थोडंसं खेळले, कारण की घरातच मुलं असतात आणि मग सतत टी व्ही वगैरे नको, म्हणून त्यांच्यासोबत त्यांना टी व्हीपासून थोडंसं दूर नेण्यासाठी आम्ही कॅरम घेतलेला आहे. जसं तुम्ही बघितलं की सतत मग आम्ही घरामध्ये कॅरम वगैरे खेळतो आणि पावसाळ्यात तर खूप जास्त फायदेशीर ठरलेला आहे हा. इवन एकादशीच्या दिवशी आम्ही दिवसभर कॅरमच खेळत होतो, कारण की फक्त खायचा उपवास होता, जास्त काही कामं नव्हती, त्यामुळे सगळा वेळ आमचा खेळण्यात गेला. शनिवार रविवार मुलांना हाफ डे आणि सुट्टी असते, त्यामुळे मस्त मजा आली. आणि आता त्यामुळे शिवांशला ती सवय लागली की तोडकं मोडकं का असेना पण तो कसा का होईना खेळतोय आणि टी व्हीपासून थोडासा दूर आहे. खेळणी पण तो जास्त नाही खेळत, त्यामुळे त्याला ना ही गोष्ट आता आवडायला. हाय एव्हरीवन, दुपारचं जेवण वगैरे झालंय आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघताय सगळं अंधार दिसतोय. शिवांशला झोपवलेलं आहे आणि पुन्हा पावसाचं वातावरण झालं. आणि इकडे बघू शकता मस्त अशी मेथीची भाजी आणली, ती मला आता निवडायची आहे. आणि आपण कितीही म्हटलं ना की आता चला मुलं झोपले तर आपणही थोड्या वेळ झोपावं, पण काही झोप येत नव्हती आणि बाहेर पुन्हा पाऊस झालाय आणि हे एक काम पेंडिंग आहे. उद्या आहे आखाडा तळायचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे आणि चला तर ही भाजी निवडते. भाजी बघू शकतात किती छान आणि मस्त आणलेली आहे. तर मी काय केलेलं, रात्री आणली होती त्यामुळे खाली थोडंसं पाणी ठेवलं आणि अशीच, त्यामुळे ती भाजी जशीची तशीच मस्त राहिलेली आहे. सो आता हिला निवडून घेऊया. तर इकडे बघू शकतात शिवांश झोपलाय, भरपूर अंधार, एकदा पाऊस चालू झाला. तर सकाळी ना बराच वेळ पाऊस उघडलेला होता आणि आता पुन्हा तो चालू झालाय आणि चांगलाच जोरात पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे घरात बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे आणि शिवांश झोपलाय. त्यामुळे मग म्हटलं चला आपलं जे काही काम आहे ते आपण करून घेऊया. आवाज येत नसेल, पावसाचा जोर वाढत चाललाय. आणि हो, बऱ्याच दिवसाचं ना ड्रायफ्रूट लाडू बनवायचे होते आणि त्यासाठी मी सीडलेस खजूर पण बघितली, पण ती मला काही भेटली नाही. शेवटी आता ही आहे, तर यातली बी काढून घेते आणि त्यानंतर मग लाडू पण बनवते. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की तुम्ही बघत राहा. तर तुम्ही बघितलं असेल बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय आणि आताच पावसाळ्यामध्ये ना बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शन होत असतं आणि त्यामुळे ना आपले इम्युनिटी वाढवण्यासाठी ना छान असं इम्युनिटी बूस्टर असे आपण लाडू बनवत आहोत, ड्रायफ्रूटचे लाडू. आता तुम्ही म्हणाल लाडू बनवण्यापेक्षा असंच खाल्लेलं काय वाईट आहे, पण एक लाडू ज्या वेळेस आपण बनवतो त्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे ड्रायफ्रूट्स प्लस खजूर, तूप या सगळ्या गोष्टी छोट्याशा क्वांटिटीमध्ये का होईना पण ॲट अ टाईम आपल्या पोटात जाणार असतात आणि त्याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात. सो हा लाडू बेस्ट आहे असे ड्रायफ्रूट्स खाण्यापेक्षा, असं मला वाटतं, माझं मत आहे. त्यामुळे मी बनवते आणि सांगते तुम्हाला कसे झाले. तर सीडलेस असेल तर घ्या, नसेल तर मग आपल्याला त्यातल्या बिया काढण्याशिवाय पर्याय नाही. आणि खूप फ्रेश ही खजूर होती आणि घेताना चांगल्या प्रकारची घ्या, थोडे पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील. त्याचबरोबर काळे मनुके, किशमिश, 3 प्रकारचे बिया तुम्ही बघताय, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफुलाच्या बिया, काजू, बदाम, यामध्ये पिस्ता, अक्रोड आणि अंजीर. तर या तिन्ही गोष्टी म्हणजे अंजीर आहे पण अंजीर जास्त कडक असतात आणि ते भिजवून खातो आम्ही, त्यामुळे मग ते यामध्ये टाकले नाही. आणि पिस्ता आणि अक्रोड या गोष्टी दोन्ही नव्हत्या घरामध्ये. आता जे आहे त्यामध्ये बनवायचं, भरपूर साऱ्या वस्तू होत्या. आणि हो, 1 वाटी खोबऱ्याचा कीस घालायचा असेल, आवडत असेल तर घाला, पण मी तो घातला नाही कारण की आमच्या बऱ्याच भाज्यांमध्ये आम्ही खोबरं वापरतो, त्यामुळे तो इथे स्किप केलेला आहे. आणि थोडीशी 2 चमचे या ठिकाणी खसखस छान अशी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची. थोडीशी तिचा आवाज येतो, अशी तडतडते आणि मग आपल्याला समजतं की ती भाजली. आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढायचं, जेणेकरून त्यामध्ये सगळं साहित्य आपण त्यावरती ठेवणार आहोत.
आणि आता लगेच यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे. हे तूप जे मी आदल्या दिवशी उपवासाच्या बनवलेलं होतं, घरचं तूप आहे. त्याचा कलरही बघू शकतात, खूप मस्त आलाय. तुपावरती आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, काजू बदाम, ते छान असे हलकेसे होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि ज्या वेळेस आपण हे भाजतो रोस्ट होतात आणि त्यामुळे त्याचा एकतर क्रंचीनेस आहे ना तो, आणि त्याची चव जी आहे ना भाजल्यानंतर ती थोडीशी वेगळी आणि खूप छान लागते. त्यासाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहे ते हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तर ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर ना या ठिकाणी तिन्ही प्रकारच्या ज्या बिया आहे, भोपळ्याच्या बी, मगज बी आणि सूर्यफुलाची बी, ही थोडीशी तुपावरती भाजून घ्यायची. आणि ह्या बियांना ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस त्या फुलतात, म्हणजे त्याची साईज डबल होते. आणि हाडांसाठी, केसांसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी या बिया फार पौष्टिक आहे. पूर्वीच्या वेळेस ना ज्या भोपळ्याच्या बिया आहे, म्हणजे भोपळा आपण आणायचो घरी, बऱ्याच ठिकाणी पहिले असायचं आणि चूल असायची, त्यामध्ये ना त्या राखीमध्ये अशा भाजून घ्यायच्या आणि खूप छान लागायचं. पण आता ते सगळं गेलेलं आहे आणि त्यानंतर मग आता अशा दुकानात आपल्याला विकायला भेटतात. तर त्या आता भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात. आता जसं जसं लोकांना कळते तसं तसं खातात. तर आता हाडांसाठी आणि केसांसाठी खूप छान आहे. म्हणजे हा लाडू ना तुम्हाला संपूर्ण प्रकारे हा खूपच हेल्दी आहे. म्हणजे तुमची केस गळती असो किंवा हाडांसाठी असो, रक्तवाढीसाठी असो, खूप छान पद्धतीचा हा हे काम करतो. तर जी आपण खजूर होती ना, तर ती या ठिकाणी म्हणजे किशमिश आणि मनुके थोडेसे कट करून घेतले, तेही तुपावर थोडेसे परतून कट केलेली जी खजूर आहे ना ती यामध्ये घालायची आहे. आता जी खजूर आहे ना ती छान अशी तूप घातलेलं आहे मेल्ट होईपर्यंत, म्हणजे तिचा गोळा अगदी असा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने ती आपल्याला शिजवायची आहे. जास्त जाळायची नाही, नाहीतर ती करपट लागू शकते. एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती अशा प्रकारे. आणि अगदी अलगद आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आहे यामध्ये घालायची. सुरुवातीला चमच्याने तुम्ही छान मिक्स करा, कारण की खूप जास्त गरम असते. आणि बऱ्यापैकी मिक्स झाल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर मग तुम्ही हाताने एकजीव करून त्याचे लाडू हवे तसे वळू शकतात. पण ते साईज एकदम छोटी ठेवा, जेणेकरून अगदी तो वायाही नाही गेला पाहिजे आणि रोज अगदी तितक्याच क्वांटिटीमध्ये तो खाल्ला गेला पाहिजे. जास्त खाणंही ड्रायफ्रूट्स चांगले नसतात आणि कमी प्रमाणातही नको. त्यामुळे मीडियम साईजमध्ये बनवा आणि लहान मुलंही अगदी आवडीने खातील असे हे लाडू आहे. बनवायला अगदी सोपे, आपल्या आरोग्याला फायदेशीर आणि इतकं सगळं आपण खर्च करतोच आहोत. तर या आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठीही थोडासा खर्च करायला हवा, थोडासा वेळ द्यायला हवा. आणि आपण जे काही करतो ते आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी आपण आणि आपल्या घरच्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. तर छान आहे. चला आता मीही खाणार आहे आणि घरच्यांनाही देणार. तुम्हीही मुलांसाठी घरामध्ये बनवू शकता. सो थोडासा वेळ लागतो प्रिपरेशन करायला, पण बाकीच्या म्हणजे बनवायला खूप सोपे आहे. कोणीही इझी व्यवस्थित बनवू शकतं. याचं प्रमाण जे काही आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. आणि रोज फक्त एक लाडू खाल्ला ना तरी भरपूर आहे. सो चला आता पटापट मी हे लाडू बनवून घेते आणि आजचा व्लॉग इथेच थांबवूया, कारण की खूप जास्त आज काम झालेलं आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चलो बाय बाय.